नमस्कार, मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज पुन्हा एकदा गेलो माशेली आणि मासे किती भेटले तर आजच्या व्हिडिओला दाखवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो, आणि नक्की एक लाईक करा. तर मित्रांनो, नक्की लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा मित्रांनो. तर मित्रांनो, तर आपण आता मळे मांडले. तर मळे पहा एकदम भारी मांडले आणि पार आखा पाणी आटून टाकलाय. आणि पहा या इकडे पहा किती मासे येते. तर भरपूर मासे असे वळवळ वळवळ करतात पहा बरं. तर मित्रांनो, भरपूर मोठा वावर आहे आणि म्हणलं आज आहे ना माशेली जावा. तर माशेली गेलो मी आणि वरचा पाट आहे पहा, अख्खा पाट तुंबून टाकला आणि तिकल्या साईडनं वरच्या साईडकडून पाणी काढून दिलं आहे. तर मित्रांनो, सांडिकं पाणी काढून दिलं बरं का. तर पहा ह्या अशा पद्धतीनं आपण मासे धरायचं काम चालू आहे. आणि मित्रांनो, आपल्या माणसाला आपली व्हिडिओ आवडते बघण्यासाठी. आणि तर पहा पहा कसा पाठ काढला आहे. भरपूर मोठा वावर आहे मित्रांनो आणि मासे अख्खे गोळा होऊन आले ती गोळा होऊन आलेत पहा बरं. तर मित्रांनो, मस्त असा ब्लॉग होणार आहे आणि ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो. तर पहा बरं, मासे पण चालत मळ्यामध्ये, पण अजून थोडे चालत मासे. आताच पाठ काढला आणि तुंबडला आहे ना. तर मग आता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तर मासे पाहायला भेटतील तुम्हाला. तर मित्रांनो पहा, भरपूर मोठा वावर आहे आणि पाणी पार आटून टाकलं आहे मी. तर पहा बरं, आणि त्या पहा तिकडं ते बांध आहे ना, तिकडून पाणी काढून दिलं आहे मित्रांनो. हा पहा असं पाठ काढलं आहे आणि मस्त असा. आणि मळीच्या वरून आहे ना थोडी बारीक दगड ठेवले आणि खाली बारीक सपाट दगड आहे ना ती लावले मित्रांनो पहा. तर मित्रांनो पहा मासे पहा तुम्ही. तर भरपूर मासे चालेत मित्रांनो. अख्खा पाणी तुंबलं तेवढा तिथे पहा किती जमा होऊन आलेत मासे मित्रांनो. ह्या मळ्याच्या खालच्या साईडला असं काळा काळा दिसतं ना, ते मासेच आहेत मित्रांनो. तर पहा मळ्यामध्ये किती चढतात मासे. तर ह्या अशा पद्धतीनं मी मासे धरायचा प्रयत्न केला आहे आणि मस्त असं मासे धरायचं काम चालू आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मला मळई पण बनवता येते, तोंड्या पण बनवता येत आहे आणि बोथड पण बनवता येतं बरं का मित्रांनो. तर कोणाला लागलं नक्की कॉल करा मित्रांनो. आणि आता पहा मासे, की मासे एकी मागे एकी मागे एकी मागे असं सटासट सटासट चालेत मासे. तर मित्रांनो पहा बरं, मस्त ना. तर मित्रांनो पहा पहा पार अख्खे गोळा होऊन खालून वरती मासे चाले ते पहा बरं. तर मित्रांनो, कसं काय झालं ब्लॉग नक्की कमेंटद्वारे कळवा बरं का मित्रांनो. आणि पहा बरं, मासे धरायची पद्धत अशी आहे आमच्याकडं. तर मित्रांनो, भरपूर मासे येते, पण मासे पण खायला या आणि मस्त असा. तर मित्रांनो पहा पहा मासे, बापरे किती चालेत ते, एकी मागं एकी मागं एक एकी मागं एक. तर मित्रांनो पहा ह्या अशा टेक्निकलचा काम आहे मासे पकडायचा. आणि मस्त असा आज लई कटाळा आलता, म्हणलं आज आहे ना काय नाही जराशी एक जणाच्या ट्रॅक्टरवर गेलतो. पार मित्रांनो आंबीतला गेलतो शेवट. तुम्हाला आंबेत धरण माहीत असेल, तिकडं गेलतो पार. आणि तिकडून लवकरच आलो. तिथं काय 1-1.5 तासाचा काम होता आणि तिकडून लवकरच आलो. 1-1.5 म्हणजे 2.5-3 तर तास झालतंच बा. पण मग यायचं जायचं नाही का. तर मित्रांनो त्यामुळं मग लवकर आलतो, 2 वाजताच आलतो घरी मी. तर मग म्हणलं आता आहे ना काय करावं. बायकोला म्हणला हेलगी सोड आणि म्हणला मी जातो मासेले. तर पहा मित्रांनो, आता पाच जवळ आलो जाणार आहे आपण आणि पहा मासे. तर मित्रांनो, कसं काय ब्लॉग झाला नक्की कमेंटद्वारे कळवा बरं का मित्रांनो. आणि एक सरप्राईज द्या, असाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. तर मित्रांनो पहा, एक नंबर मासे चालत आहे. तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने आमच्याकडे मासे धरतात. तुम्ही पण धरता असतील तर नक्की धरा ह्या अशा पद्धतीनं. तर मित्रांनो एका साईडला
वावर जर मोठा असला ना तर एका साईडला पाणी काढून द्यायचा आणि अख्खा वावर कोरडा करायचा मित्रांनो. आणि एक जागी आहे ना असा थोडासा ओट पडेल असेल ना तर मित्रांनो तिथं आहे ना मळे मांडायची. तर मळे असे मांडायचे मस्त टाकाटक. आणि मित्रांनो त्या मी ना त्या खेकडे जाऊ नये म्हणून वरून त्या मांडले चाळणीसारखं मित्रांनो. तर मित्रांनो ते मच्छरदाणीचं आहे. त्या कायला राहते माहिती आहे का, कायला राहते द्राक्ष घ्यायला राहते, अजून बरंच काय काय राहतं त्याच्यामध्ये. द्राक्ष असं जाळीसारखा राहत आहे त्याच्यामध्ये. आणि ते ना मळ्याच्या तोंडाला सफरचंद ते राहतात असं अटकावेल बाजारामध्ये. तर ती जाळे आणले मित्रांनो आपण. आणि मित्रांनो त्या जाळीचा मस्त असा वापर केला आहे बरं. तर मस्त असा ह्या वावरामध्ये चाललो आहे आता मी मस्त असा. आणि मस्त असं आपलं काम चालू आहे, मासे धरायचं काम, एक ब्लॉग बनवायचं काम चालू आहे आपला. आणि मस्त असा. तर मित्रांनो बरं मस्त असं पार पाणी आटून टाकलं आहे आणि पार शेवट तिकडं वरच्या साईडला पाणी, तर एका साईडला पाणी काढून दिलं आहे. तर मित्रांनो बरं नादच नाही डायरेक्ट. तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने आमच्याकडे मासे पकडतात. आणि तुमच्याकडे कशा पद्धतीनं पकडतात नक्की कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. आणि एक लाईव्ह करा, आपण एवढी व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो कमेंटद्वारे आणि एक लाईव्ह द्या मस्त असा. तर मित्रांनो मासे. तर मित्रांनो तुम्ही जवळ व्हिडिओ पाहशाल ना तर तुम्हाला आहे ना मासेच दिसणार डायरेक्ट असं पाळताना एकी मागं एक एकी मागं एक. तर मित्रांनो बरं. तर मित्रांनो सोपी आयडिया आहे, काय अवघड नाही. एका साईडला पाठ काढून दिला ना तर भरपूर मासे भेटतात आपल्याला. तर मित्रांनो हे मासे ना मळे माशांची पिलाती आणि मुर्य माशांची पिलाती आणि चुचण्या म्हणतात आमच्याकडे त्या चुचण्या ती. तर यंदा आहे ना जास्त मळे मासत मित्रांनो. आणि यंदा मुर्य नाही एवढं आणि चुचण्या ती बारीक चुचण्या ती. आणि मस्त अशा चालल्यात बरं. तर मित्रांनो तर मित्रांनो शेवटपर्यंत आहे ना नक्की ब्लॉग एक नंबर झाला आहे. तर मित्रांनो आपल्याकडे अशी मासे धरायची पद्धत आहे. आणि नक्की आता मी घरी आलो आहे आणि मासे ओततोय आणि किती मासे आहेत टोपामध्ये आता. तर भरपूर असे मासे सापडलेत आपल्याला टोपामध्ये ओततोय आपण. तर असं झटकून घ्यायचं मस्त. तर मग होल राहतो मित्रांनो तिथे ना आपण चिपळी घालतो एक आणि मस्त असं झटकून घ्यायचा टोपात. तर अर्धा टोप मासे धरले आता येरी किती मित्रांनो अर्धा तासच गेलतो मी माशाली. पण मग मासे भरपूर आणले. आणि नक्की व्हिडिओ आवडले ना लाईव्ह करा.